अजित मांढरे न्यूज 18 मराठीच्या फेसबुक आणि युट्यूबला आपण स्वागत करतो। ठाणे जिल्हा हा नेहमीच वेगवेगळ्या चर्चेमध्ये असतो, पण सर्वात जास्त चर्चा असते ठाणे जिल्ह्याची, ती म्हणजे राजकीय घडामोडींमुळे। एकनाथ शिंदे यांनी वेगळा गट स्थापन केला, ते मुख्यमंत्री झाले, त्यांचे 2.5 वर्ष झाले, लोकसभा विधानसभा निवडणुका, त्यात मिळालेलं यश अपयश, त्यानंतर घडलेल्या राजकीय घडामोडी आणि महानगरपालिका निवडणुका। त्याआधी एक ठाणे जिल्ह्यामध्ये घटना घडली, ती म्हणजे अंबरनाथची। अंबरनाथ नगर परिषद निवडणुकीमध्ये जे घडलं ते राज्याच्या राजकारणाच्या इतिहासामध्ये कधीच घडलं नाही। एक वेगळा पॅटर्न, वेगळं सगळं गणित जे आहे या अंबरनाथच्या नगर परिषदेमध्ये सगळ्यांना पाहायला मिळालं। म्हणजे नैसर्गिक युती, नैसर्गिक आघाडी आणि मग भलतीच युती, भलतीच आघाडी, या सर्व गोष्टी ज्या आहेत या समोर आल्या। सुरुवात या ठाणे जिल्ह्यातल्या सगळ्या राजकारणाची झाली ती म्हणजे अंबरनाथमधून। भाजपनं काँग्रेसला सोबत घेतलं आणि अंबरनाथ विकास आघाडी स्थापन करून सत्तेचा त्यांनी सारीपाट मांडला सगळा। आणि अगदी म्हणजे नगराध्यक्ष त्यांचा आहे, त्यामुळे खालची सगळी गणितं आपली व्हावी, जुळावीत, त्यामुळे कारभार करायला आपल्याला एक हाती बरं पडेल असं त्यांनी गणित मांडलं खरं। पण 24 तासामध्येच ते गणित शिवसेनेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी उलटून लावलं आणि त्यांच्यासोबत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातल्या 4 ते 5 नगरसेवकांना आपल्या बाजूने त्यांनी केलं। आणि राज्यामध्ये भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांची नैसर्गिक युती आहे आणि त्या युतीतून आम्ही ही सगळी जुळवाजुळव केलेली आहे। त्यामुळे आता परिस्थिती अशी अंबरनाथमध्ये, एकीकडे अंबरनाथ विकास आघाडी म्हणजे भाजप काँग्रेस जी न पटणारी युती तिथे झाली होती, पण त्यानंतर आता जी राज्यामध्ये युती आहे ती युती खाली आलेली आहे। पण तिथं फक्त भाजप नाहीये, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट आहे, यांची युती आता तिथे आहे। त्यांचे जवळपास 32 ते 33 नगरसेवक अपक्ष आणि सगळे मिळून। त्यामुळे तिथं जे गणित आहे ते आता शिवसेनेनं बसवलेलं आहे। उपनगराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचा आहे। आता तिथे सत्तेची चावी जी आहे ती शिवसेनेकडे आहे। हे सगळं कुठेतरी चर्चेत असताना, अगदी एकदम ताजा मसाला असताना नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या। कल्याण डोंबिवलीमध्ये भाजप आणि शिवसेना महायुतीमध्ये लढले, पण अंबरनाथमध्ये मात्र दोघेही महायुतीमध्ये लढले नाही। तिथला रिझल्ट जो आहे तो त्याच पद्धतीने लागला, समसमान 37-37 शिवसेना भाजप आणि 2 वंचित, 1 अपक्ष, अशा सगळ्या याच्यामध्ये टाय, म्हणजे अगदीच ठरवून लोकांनी मतदान केलं काय आणि भाजप आणि शिवसेनेला या उंबरठ्यात आणून ठेवलं की तुम्ही तुमच्या पद्धतीने निर्णय घेऊ शकाल तर जनता म्हणून आम्ही आमच्या पद्धतीने निर्णय घेऊ शकू। तिथली परिस्थिती वेगळी। आता तिथं शिवसेनेनं सत्ता स्थापनेकरता बरंच पुढे जाऊन पाऊल टाकलेलं आहे। वंचित आघाडीचे 2 नगरसेवक यांनी जाहीर पाठिंबा दिलेला आहे, एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन, श्रीकांत शिंदे यांची भेट घेऊन। तर एक अपक्ष नगरसेवक जो आहे त्याने देखील शिवसेनेला पाठिंबा जाहीर केलेला आहे। त्यामुळे 41 हा जो जादुई आकडा आहे, 40 हा जो जादुई आकडा आहे तो गाठण्यामध्ये तिथं शिवसेनेला यश येताना दिसतंय। महापौर आरक्षण जाहीर होईल आणि त्यानंतर तिथं महापौर बसेल। पण आता जे अंबरनाथ पॅटर्न झाला, जो अंबरनाथ विकास आघाडी एक नवीन युती जन्माला आली, नवीन युती जन्माला घातली गेली, ती युती उल्हासनगरमध्ये जन्माला असं वाटलं होतं, पण तसं तिथं होताना दिसत नाहीये। पण या अंबरनाथ विकास आघाडीची पुनरावृत्ती ही कल्याण डोंबिवलीमध्ये होते का, अशी आता चर्चा जोरदार धरू लागलेली आहे। याचं कारण म्हणजे जी परिस्थिती उल्हासनगरमध्ये तिथल्या मतदारांनी, तीच परिस्थिती कल्याण डोंबिवलीच्या मतदारांनी इकडे दिलेली आहे। स्पष्ट बहुमत, एक हाती सत्ता कोणत्याच पक्षाला दिली नाही, अगदी महायुतीत लढून देखील। तसं पाहायला गेलं तर महायुतीला कल्याण डोंबिवलीकरांनी पूर्णपणे एक हाती सत्ता दिलेली आहे। बहुमतापेक्षा खूप जास्त नगरसेवक त्यांचे निवडून दिलेले आहेत। पण शेवटी महापौर कोणाचा, कोणत्या पक्षाचा, स्थायी समिती सभापती म्हणजेच जे आर्थिक नाडी असते किंवा सत्तेच्या त्या तिजोरी चाव्या ज्या असतात, स्थायी समिती सभापती हे कोणाकडे असेल, यावरून भले उघड किंवा ओपन भाजप आणि शिवसेने दाखवत नसलं तरी आतून खूप काहीतरी शिस्त आहे, खूप काहीतरी रणनीती सुरू आहेत, खूप काहीतरी अशा गोष्टी सुरू आहेत की ज्या महापौर आरक्षण जाहीर झाल्यानंतर, अर्थात गुरुवारी महापौर आरक्षण जाहीर होईल, शुक्रवारी नाहीतर सोमवारी, या 2 दिवसामध्ये, जास्त करून सोमवारी शक्यता आहे, या म्हणजे येत्या सोमवारी
तर साधारणपणे तारीख मी तुम्हाला सांगतो. सोमवारची तारीख जी आहे ती 26 जानेवारी 26 जानेवारी सुट्टीच आहे, म्हणजे 27 पुढचाच भाग आहे. शेवटचा म्हणजे जानेवारी महिन्याचा शेवटचा जो भाग आहे त्या भागामध्ये एक वेगळी राजकीय समीकरण, एक वेगळा राजकीय हाय व्होल्टेज ड्रामा या कल्याण महानगरपालिकेने पाहायला मिळेल अशी परिस्थिती आहे. 53 नगरसेवक शिवसेनेचे आहेत, 50 नगरसेवक भाजपचे आहेत, 11 नगरसेवक उबाटाचे आहेत, 5 नगरसेवक मनसेचे आहेत, 1 काँग्रेसचा आहे, 2 काँग्रेसचे आहेत. ही सगळी कल्याण मुलीकरांनी दिलेली मतं त्यावर निवडून आलेले नगरसेवक आहेत. पण इथं ट्विस्ट असं झालेलं आहे की उबाटाचे 9 नगरसेवक जे आहेत ते संपर्कहीन झालेले आहेत. त्यामुळे ते कोणाच्या संपर्कात आहेत त्यातले 2 नगरसेवक जे आहेत मधुर म्हात्रे आणि कीर्ती ढोणे यांनी श्रीकांत शिंदे यांची भेट घेतली, त्यांचे आशीर्वाद घेतले आणि तो आशीर्वाद मिळाल्यानंतर ते नॉट रिचेबल आहेत. त्यांच्या घरी उबाटाचे जे कल्याण आणि ठाणे जिल्हा प्रमुख आहेत शरद पाटील यांनी जाऊन त्यांच्या घरावर नोटीस लावलेली आहेत. कीर्ती ढोणे यांच्या बहिणीला नोटीस दिली, मधुर म्हात्रेच्या घरावरती नोटीस लावलेली आहे. पण ते अजून कोणाच्या संपर्कात नाहीत. अर्थात ते कोणाच्या संपर्कात आहेत हे सगळ्या राजकीय पक्षांना माहिती आहे, त्यांच्या नेत्यांना माहिती आहे. पण आता ही 2 झाले, आणखीन 2 नावं समोर आलेली आहेत आणि इतर जे साधारणपणे 5 जण 4 अजून नगरसेवक जे आहेत ते नगरसेवक नेमके शिवसेनेच्या संपर्कात आहेत का भाजपच्या संपर्कात आहेत. पण ते उभाट्या संपर्कात नाहीत एवढं मात्र जवळपास निश्चित झालेलं आहे. आज साधारण माफ करा, काल एक बैठक झाली होती. वरुण सरदेसाई हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आहेत. त्यांच्या अध्यक्षतेखाली काल एक मुंबईला बैठक झाली. या बैठकीमध्ये उभाटाचे कल्याण मुली महानगरपालिकेतले अनेक नगरसेवक हे अनुपस्थित होते आणि याचवरून आता हे चर्चेनं उदाहरण आलेलं आहे की हे नगरसेवक नेमके आहेत कुठे, हे कोणाच्या संपर्कात आहेत, कुठे लपलेत का कुठे जाऊन बसलेत हे अजून स्पष्ट नाहीये. नेमकं हे नगरसेवक कोणाकडे आहेत हे सगळी आता हा सगळा राजकीय चर्चेचा विषय आहे. यामध्ये जास्त करून याच्यामध्ये गोष्टी होतात. त्यामध्ये शिवसेनेच्या संपर्कात 2 मधुर म्हात्रे आणि कीर्ती ढोणे हे आहेत हे उघड झालेलं आहे. श्रीकांत शिंदे यांची भेट घेतली आणि त्यानंतर ते नॉट रिचेबल आहेत. तर आणखीन 7 नगरसेवक जे आहेत ते उबाटाचे ते कोण आहेत, ते कोणाच्या संपर्कात आहेत, त्यापैकी 4 तर बेपत्ताच आहेत, ते कुठे आहेत, अशा अनेक घडामोडी. यामुळे ह्या कल्याण मुलीतल्या सगळ्या राजकीय वातावरण जे ते प्रचंड तापलेलं आहे, प्रचंड ढवळढवळ झालेली आहे आणि पुन्हा एकदा अंबरनाथप्रमाणेच हे कल्याण मुली जे आहे हे राज्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आलेलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, उपमुख्यमंत्री असतील, एकनाथ शिंदे हे वारंवार बोलत आहेत. कालही एकनाथ शिंदे म्हटले की आमची ही नैसर्गिक युती आहे, जिथे युती झाली तिथे युतीचाच महापौर बसेल, तिथे युती नाहीये तिथे आम्ही चर्चा करून दोन्ही समसमान सत्तेमध्ये वाटा कसा मिळेल याची आम्ही खबरदारी घेऊ. हे त्यांचं स्टेटमेंट काल आलंय. देवेंद्र फडणवीस देखील अशा पद्धतीने बोलले. पण खाली वेगळं सुरू आहे, खाली सगळं वेगळं सुरू आहे. खाली नेमकं आपलाच महापौर कसा होईल, सत्तेच्या चाव्या म्हणजे स्थायी समिती सभापती आपल्यालाच कसं मिळेल याकरता भाजप आणि शिवसेना दोघांनीही वेगवेगळ्या पद्धतीच्या आणि टोकाच्या रणनीती आखलेल्या आहेत. तुम्हाला एक उदाहरण सांगतो. याच्यामध्ये कल्याण महानगरपालिकेमध्ये दोघांची युती आहे, पण एक असा वॉर्ड होता प्रभाग क्रमांक 29, त्याहून लक्षात आलं की यांची युती ही खरी युती किती आणि खोटी युती म्हणण्यापेक्षा दिखावा युती किती आहे. कारण का त्या प्रभागामध्ये हे दोघंही निवडणूक जे आहे ते मैत्रीपूर्ण लढले असं दाखवलं गेलं. पण भाजपने पैसे वाटले, तो व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला. शिवसेनेच्या काही उमेदवारांनी मारहाण केली, कोयत्याने वार केले हे आरोप झाले. म्हणजे रक्तरंजित सगळा इतिहास जो आहे तो तिथे समोर आला. मग नेमकी यांची ती खरंच मैत्रीपूर्ण लढत होती का रक्तरंजित लढत होती ते त्यावरून स्पष्ट झालं. तसा निकाल लोकांनी दिला. तिथे खरं तर एक निवडणूक 2 पद्धतीने होती. एक म्हणजे मालक विरुद्ध भाडेकरू आणि दुसरी होती ती म्हणजे आपले आणि बाहेरचे. आपले आणि बाहेरचे या मुद्द्यामध्ये मालक आणि भाडेकरू हा पॅटर्न जो तो जिंकला तिकडे. कारण का बहुतांश जे शिवसेनेचे उमेदवार होते हे बहुतांश सगळे उमेदवार जे होते हे मालक होते आणि त्यांना मतदान करणारे जे होते भाडेकरू त्यांना मतं दिली नाहीत आणि पूर्ण पॅनल शिवसेनेचं पडलं आहे.
हा झाला एक युतीतला कसा. शेवटी युती कशी असली कुठे असली तरी एक एक सीट महत्वाची होती. एक एक सीट महत्वाची का होती तर आत्ता मग त्याची गणितं जुळवताना भारी पडतंय आणि तेच सगळी गणितं होती. माझ्यासोबत राजेश कदम आहेत, हे शिवसेनेचे वरिष्ठ पदाधिकारी आहेत. राजेशजी, निवडणुका झाल्या, थोडं रिलॅक्स वाटतंय का अजूनही जुळजुळ चालू आहे? तुमचं विश्लेषण हे संपूर्ण ऐकत होतो मी. हे विश्लेषण बघून जो रिलॅक्स झालो होतो तो पुन्हा मला चार्ज व्हावं लागेल असं वाटायला लागलंय. नाही पण वाटत नाहीये, कारण का तुम्ही म्हणताय तुम्ही रिलॅक्स होता म्हणून, पण असं दिसत नाही चित्र कुठे. कारण का पडद्यामागून सगळ्या रणनीती चालू आहेत, पळवापळव चालू आहे, सगळ्या संपर्क चालू आहे, कोणाला नॉट रिचेबल करायचं काम चालू आहे आणि जास्त करून शिवसेनेवर हा आरोप होतो. नाही, आम्हाला काय तसं वाटत नाहीये. बघा, वारंवार आमचे नेते सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब स्पष्ट सांगत आहेत की आम्ही युती म्हणून लढलेलो आहे, आम्ही मतदान युती म्हणून मागितलेलं आहे आणि जो काय पुढील निर्णय होईल महायुतीचाच महापौर बसणार आणि मताची प्रतारणा आम्ही करणार नाही. मतदारांनी आम्हाला युती म्हणून जे आम्हाला मतदान केलेलं आहे त्याला आम्ही म्हणजे पूर्णपणे आम्ही त्याला प्रामाणिकपणे सामोरे जाणार आहोत. मग जाहीर काय करत नाही तुम्ही की महापौर आमचा, तुम्ही म्हणता युतीचा महापौर बसेल म्हणून, पण जाहीर होत नाही की कोणाला किती वर्ष. भाजप आता म्हणते की आम्हाला 2.5 वर्ष महापौर पद पाहिजे. या कलरमुळे महापौर भाजपचा कधीच नव्हता. आता त्यांना ज्या जागा निवडून आलेल्या आहेत त्या हिशोबाने त्यांना महापौर पद पाहिजे 2.5 वर्ष. ही मागणी तुम्हाला मान्य आहे? नाही, कसं आहे माहिती आहे का, हे मी राजेश कदम बोलून चालत नाही किंवा अजून इकडचे जे स्थानिक भाजपचे नेते जे काही दावा करतायत की भाजपचा महापौर, यांच्या दाव्याने कुठला फरक पडत नसतो. आज 29 महानगरपालिका या राज्यामध्ये झाल्या, त्यामध्ये 29 महापालिकेमध्ये आज तुम्ही बघितलं तर जवळपास एक 24 महानगरपालिकेमध्ये आमच्या युतीचं एक म्हणजे एकमेकांना प्रत्येकाची गरज लागते. आता प्रत्येक महापालिकेचा निर्णय हा वरिष्ठ पातळीवर होणार तर त्याला थोडाफार वेळ जाणार आहे ना. त्यामुळे राजेश कदम बोलणार शिवसेनेचाच महापौर हवा या दाव्याला काही अर्थ नाही ना. तो वरिष्ठ आमचे वरिष्ठ ठरवणार कोण होणार, काय होणार, कसं त्याचं. वरचे तुमचे नेते तर खूप समंजस आहेत, म्हणजे फडणवीस साहेब असतील किंवा शिंदे साहेब असतील, हे तर प्रत्येक असंच बोलतात की आम्ही युती म्हणून आहोत सगळं आहोत, पण खाली खूप काही शिस्त आहे हो. 2 नगरसेवक, मग श्रीकांत शिंदेची भेट त्या मधुर म्हात्रे यांनी कीर्ती ढोडेंनी घेतली आणि ते संपर्कात नाहीत आता. मधुर म्हात्रे हा जो आहे कार्यकर्ता, हा शिवसेनेचाच कार्यकर्ता होता. युतीमध्ये त्याला ती जागा जी होती ही महायुतीमध्ये भाजपला सुटल्यामुळे मधुर म्हात्रे नाराज झाले आणि त्यांना युबीटीने लगेच, युबीटी तर बसलेलीच होते कारण त्यांच्याकडे स्वतःचे असे उमेदवार पूर्ण महानगरपालिकेत आपण बघितले तर बिलकुल नव्हते. मी हा मुद्दा काढला नव्हतो, मी चुकत नसेल तर जे 11 नगरसेवक निवडून आलेले आहेत उबाटाचे, त्यापैकी 8 का 9 नगरसेवक असे आहेत की जे शिवसेनेला तिकीट मिळाली नाही म्हणून ते तिकडे जाऊन लढले. साहजिकच आहे. ज्यांना आता गटाने, मग ते उभाटाचे नगरसेवक आहेत का शिवसेनेचे? बघा, त्यांना जाऊन स्वतःला विचारा. ते जेवढे नगरसेवक झालेत ना ते उबाटाच्या प्रत्येक नेत्यावर नाराज आहे कारण ते त्यांच्या स्वबळावर झालेले नगरसेवक आहेत. फक्त तिकीट आणि ओबी फॉर्म उभाटा, एबी फॉर्म देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. उबाटा गटाने फक्त एबी फॉर्म त्यांना दिलेला आहे. ना कुठला प्रचारासाठी त्यांचा वरिष्ठ नेता आला, ना कुठलं त्यांना पाठबळ दिलं. त्यामुळे ते एवढे प्रचंड नाराज आहे की आम्ही जेव्हा निवडणूक लढवत होतो तेव्हा ना कोण, आता हे शरद पाटील काहीतरी मी टीव्हीमध्ये आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघतोय, त्यांच्या घरी जाऊन काहीतरी नोटीस इश्यू करतात. हे शरद पाटील स्वतः उमेदवार होते माझ्या माहितीप्रमाणे आणि हे दणदणून पडलेले आहेत. ते असो, ते काही असो, आज ते त्या पक्षाचे नेते आहेत, त्यांना तो अधिकार आहे, परंतु त्यांनी त्याच्या अगोदर त्या उमेदवारांना विचारायला पाहिजे होतं. जेव्हा निवडणुकीत उभे होते मधुर म्हात्रे, ते काही ते आपापसात वाद सुद्धा झाले होते त्यांच्या विरोधातले कोण उमेदवार होते आमचे महायुतीचे, त्यांच्या आपापसात तेव्हा सुद्धा हे कोण गेले नव्हते. जसं आम्हाला पक्ष म्हणून, शिवसेना पक्ष म्हणून आमच्या खंबीर पाठीशी आमचे सन्माननीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब असतात, आमचे एकनाथ शिंदे साहेब असतात, आमचे स्थानिक नेते असतात, भाजपाचे रवींद्र चव्हाण साहेब हे त्यांच्या पाठीशी उभे असतात कार्यकर्त्याच्या. उबाटाच्या किंवा इतर पक्ष जे लढले आमच्या विरोधात त्यांच्या पाठीशी कोण होतं? कोणीच नाही. बिनविरोध येण्यामागचं कारण सुद्धा हेच आहे. पण त्यांचं नक्की हेच दुःख आहे की आम्ही लढलो आणि आम्ही जिंकलो, जी काय ताकद होती आमची होती का दुःख असं आहे की आता सत्तेमध्ये आपण कुठेही सामील व्हावं? दोन्ही दुःख असतील त्यांना. प्रत्येकाला वाटतं ना सत्तेत, जसं मी बोलतो ना आमचा महापौर होईल, शिवसेनेचा महापौर होईल, तसं भाजपच्या लोकांना पण वाटतो. उबाटाच्या लोकांना का नाही वाटावं?
आज ते निवडून आले, एवढ्या कष्टाने ते 11 जण निवडून आलेले आहेत. या सगळ्या महायुतीमध्ये 100च्या 122 पैकी आम्ही सेंचुरी पार केलेली आहे. आणि त्या संघर्षातून सुद्धा जर इतर पक्षात आपण सेंचुरी पार केली तर मग जाहीर का नाही करत की आम्ही कोण नाही जाहीर करत? समसमान आम्ही वाटून घेऊ किंवा जे काय असेल ते तुमचा फॉर्म्युला का जाहीर होत नाही? ते कोण जाहीर करणार? वरिष्ठ जाहीर करणार ना. फॉर्म्युला चालू आहे, सुरू आहे. हा 1 वर्षापुरता नाही किंवा आता जे काय आरक्षण पडणार त्याच्यानंतर आता समजा आमच्याकडे एखादं आरक्षणाचं पदच नसेल, मग आम्ही जाहीर करून काय फायदा आहे? ते जाहीर होईल ना. सगळ्या एकत्र चर्चा होतील, कोणी किती वाटा घ्यायचा, कसा वाटा घ्यायचा, ते चर्चा होईलच त्या गोष्टीची आणि ते जाहीर होईलच. त्याला अजून वेळ आहे. आज तारीख आहे 20. माझ्या मते पुढच्या महिन्यामध्ये, फेब्रुवारी महिन्यामध्ये त्या निवडणुका, त्याच्या काही महापौराची जी हालचाल आहे ती पुढच्या महिन्यात होईल. अजून ती जी टर्म असते नगरपालिकेची टर्म फेब्रुवारीपर्यंत, 12 फेब्रुवारीपर्यंत. 12 फेब्रुवारी अजून एक म्हणजे तसं बघायला गेलं तर पाऊण महिना आहे त्या गोष्टीला. त्यात अगोदरच जाहीर केलं तर माझ्यासारखं मग पाऊण महिन्यात बऱ्याचशा गोष्टी घडतील. नाही, राजकारणात तुम्ही उद्या काय घडेल ह्याचा काहीच अंदाजा बांधू शकत नाही. असं सध्याचं राजकारण सुरू आहे, त्यात आपण काहीच करू शकत नाही. तरी सुद्धा सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब वारंवार सांगतायत ही नैसर्गिक युती आहे आणि हा जो काय आहे ते कुठेही दगाफटका होणार नाही. पण आता महेश गायकवाडांनी शरद पाटलांची भेट घेतली, जे शरद पाटील उभाटाचे जिल्हा प्रमुख आहेत त्यांची भेट घेतली. काय भेटी मागचं कारण? नाही, मला अजून ते आत्ताच घेतली आहे, मला काय त्यातलं माहिती नाही. मी का घेतली, कशाला घेतली. पण चर्चा झाली ना. आता तुमचे एक पदाधिकारी आहेत, नगरसेवक आहेत, कल्याण सगळे पूर्वेतले महेश गायकवाड शिवसेनेचे प्रमुख आहेत आणि त्यांनी जाऊन उभाटाच्या जिल्हा प्रमुखाची भेट घेणं, यात चर्चा झाली ना. आता मीडियात बातम्या आल्या. नाही, कसं आहे, महेश गायकवाड हे तिकडचे सर्व मान्य हे नेते आहेत. आज महेश गायकवाड बघितलं असेल, अपक्ष लढून सुद्धा आज प्रचंड मतं त्यांना मिळाली होती. 2 नंबरच्या मतांवर होते. मैत्री त्यांची प्रत्येक पक्षाशी आहे. ते कदाचित त्यांना भेटायला गेले ही बातमी झाली, कारण काळ वेळ हा सगळा आता नवीन गणित मांडली जातात आणि महेश गायकवाड अचानक तिकडे का गेले हे काहीतरी असेल. मग चर्चेला कारण झालं ते. पण ते सहज भेटले असतील, त्याच्या मागे काय असं काय हे नसणार. नक्की ना, 100%. बरं, मग आता जी गणित जुळवजुळव सुरू आहे त्यात शिवसेनेचा महापौर कसा बसू शकतो? म्हणजे शिवसेनेचा महापौर बसणं कसं आहे, मोठा भाऊ छोटा भाऊ. ठाणे जिल्ह्यामध्ये शिवसेना हा मोठा भावाच्या रूपात आहे. आज तसं बघायला गेला तर आपण जेव्हा चर्चेला बसतो, मोठा भाऊ मोठं मन करेल का यावेळी? मोठं भावाने मोठं मन करून छोट्या भावाला कुठेतरी 2.5 वर्ष महापौर. एकनाथ शिंदे साहेब नेहमी मोठ्या भावाच्या आणि मोठ्या हृदयाचे आहेत. त्यांच्याकडे राजकारण हे ते धर्मवीर आनंद दिघे साहेबांकडून शिकलेले. पट्टशिष्य म्हणून, धर्मवीरांचे पट्टशिष्य म्हणून एकनाथ शिंदे साहेबांकडे बघितलं जातं. परंतु समोरून सुद्धा जसं अंबरनाथला गणित झालं, अंबरनाथला मी त्याच मुद्द्याकडे होतो की मोठे मन सगळं आहे, पण मग तिकडे का असं सगळं गणित घडलं? इथे पण असं ठरलं, अंबरनाथ ठरलं होतं शेवटपर्यंत. एकनाथ शिंदे आणि रवींद्र चव्हाण आणि श्रीकांत शिंदे यांची चर्चा देखील झाली होती की आपण बसवायचं. मग माशी शिंकली कुठे? मग तेच असं का घडलं की काँग्रेसला घेऊन महाविकास आघाडी का कुठली अंबरनाथ विकास आघाडी करावी लागली. तर ते आम्ही वरिष्ठांकडे, सन्माननीय आमच्या वरिष्ठ नेत्यांनी त्याची तक्रार सुद्धा केलेली आहे की असं व्हायला नाही पाहिजे होतं. पण तुम्हाला आंध्रात ठेवलं तिकडे असं दिसून आलं, कारण आम्ही निश्चिंत होतो. तुमचे जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे आहे, त्यानंतर आमदार तिथले बालाजी किनीकर, त्यानंतर ओढ सांगितलं की आम्ही सगळं तयारी केली होती, युती म्हणून सगळं, पण अंधारात ठेवलं गेलं. साहजिकच आहे, शेवटच्या मुवमेंटपर्यंत अंधारात ठेवलं गेलं. कारण तसं बघायला गेलं तर राष्ट्रवादीचे जे 4 नगरसेवक अंबरनाथमध्ये निवडून आलेले हे राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये महायुतीमधून असतात. आज त्यांना योग्य आता इथं केडीएमसी मध्ये तो अंधार आणि जीभ भरली आहे, त्याच्यामुळे असं काय होऊ नये खबरदारी घेतली आहे. खबरदारी 100% प्रत्येक पक्ष घेत असतो. प्रत्येक पक्ष हा राजकारणात काय कुठल्या पाऊल टाकायचं, कसं पाऊल काय, 25 वर्षाचा इकडचा इतिहास बघितला किंवा इतर राज्यातलं म्हणजे महाराष्ट्रातला इतर तुम्ही इतिहास बघितला तर या गोष्टी 100% घ्याव्याच लागतात. प्रिकॉशन हे घ्यावंच लागतं. किती तुम्ही शक्तिमान असाल, काही असाल, उद्या कुठला गणित घडणार आहे हे राजकारणात कोणीच सांगू शकत नाही. इथलं शक्तिमान कोण आहे? मग इथला शक्तिमान बघा, महायुती आहे. लोकांनी महायुतीला मतदान दिलेलं आहे, त्यामुळे इथला शक्तिमान ही महायुती आहे. शिवसेना, भाजपा. पण तुम्ही वारंवार म्हणता, मला एक गोष्ट स्पष्टपणे सांगा, वारंवार म्हणता महायुतीचा महापौर बसणार. महायुतीच्या मध्ये 2 पक्ष आहेत आता इथे, शिवसेना आणि भाजप. बरोबर.
मग माहितीचा महापौर बसणार, पण या दोनपैकी कुठल्याच एका पक्षाचा महापौर बसणार. शिवसेनेचा बसणार ना, शिवसेनेचा अधिकार आहे. सांगतोय मागासपासून तुम्ही ऐकत नाहीये. ठाणे जिल्ह्यामध्ये शिवसेना ही मोठ्या भावाच्या रूपात आहे. तर पहिला अधिकार कोणाचा होतो? मोठा भाऊ आहे, मोठी संख्या आहे, तर हा अधिकार हा शिवसेनेचा होतो. ही माझी भावना झाली. एक उपजिल्हा प्रमुख कल्याण लोकसभा या नात्याने मी 100% सांगतो ना की आमचाच बसणार. पण शेवटी वरती काही नाही, महापौर शिवसेनेचं बसेल जवळपास निश्चित हा. आहे. याला काय मी मगासून ते तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. तुमचा महापौर असेल याच्यात काही डाऊट नाही, पण भाजपला पहिल्यांदा इथं महापौर बसवायचं. तुम्हाला नक्की काय हवंय ते सांगा ना. मग मी कसं बोलतो ना, तुम्हाला नक्की काय हवंय? अहो बघा, वरच्या लेवलला जे काही गोष्टी होतात, मी मगाशी पण सांगितलं. काल आमचे सन्माननीय माजी आमदार कल्याणचे नरेंद्र पवार साहेब त्यांनी सांगितलं की भाजपचा त्यांची पत्नी नुकतीच निवडून आलेली आहे. एखाद्या पतीला वाटतं ना माझी पत्नी महापौर व्हावी, कदाचित त्या भावनेतून ते बोलले असतील की भाजपचा महापौर. म्हणजे पवारांची इच्छा आहे की आता मी आमदार होतो, माजी झालो, परत तिकीट नाही मिळालं, आता बायको माझी महापौर बनवली. आता माझा विरोधी म्हणजे तसं बघायला गेलं तर मित्र पक्ष असं मी अंदाज मस्करीमध्ये अंदाज काय पवार साहेब कदाचित पत्नी हवे, पुढचा चान्स तुम्ही मारू शकता, या भावनेतून ते बोलले असतील. असं असू शकतं ना. नक्कीच नक्कीच. हे राजेश कदम होते, उपजिल्हा प्रमुख कल्याण लोकसभा शिवसेना. खरं तर त्यांच्या बोलण्यातून अनेक गोष्टी स्पष्ट झालेल्या आहेत की भले ती गोष्ट अगदी खरी आहे की खाली काही रणनीती सुरू असू द्या, पण वर जेव्हा एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस बसून जो निर्णय घेतील तो निर्णयांना मान्य करावा लागेल. अर्थात त्याचा तो निर्णय खालच्या सगळ्या गणितांवरती अवलंबून असेल. आणि इथे कसं राजकारण झालेलं आहे, कसं काय सगळं शिजलेलं आहे, कसं गणितं मांडलेलं आहे, सगळा सारीपाट कसा मांडलेला आहे, कोण त्याच्यामध्ये पुढे आहे, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये स्पष्ट झालेल्या आहेत. आणि त्यानंतर दोघं निर्णय घेतील. पण तुर्तास तरी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये अंबरनाथ पॅटर्न हा जन्माला येतोय का, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. तो पॅटर्न होईल का महायुती म्हणूनच महापौर बसेल, मग भाजपला महापौरसाठी यावेळी संधी मिळेल का, अशा अनेक गोष्टी आहेत. आणि या गोष्टी कधी स्पष्ट होतील? 22 तारखेला महापौर आरक्षण जाहीर होईल. त्यानंतर दोन्हीही पक्ष जे आहेत, विशेष करून शिवसेना, आपला महापौर पद जे आरक्षण पडलं असेल ते खुलं असेल, खुलं, महिला, SC ST कुठलं आरक्षण असेल त्यानुसार ते महापौर पदाची जे उमेदवार त्यांची नावं जाहीर करतील किंवा त्यांचा महापौर पदाचा कॅन्डिडेट ते जाहीर करतील. त्यानंतर भाजपची नेमकी भूमिका काय असेल? भाजप हे ऍक्सेप्ट करेल का 2.5 वर्षासाठी त्यांच्या देखील महापौराचं नाव पुढे करेल आणि त्यातून मग नवीन काही जन्माला येतं का ते पाहावं लागेल. खरं तर या कल्याण डोंबिवलीमधला एक वेगळा इतिहास आहे की इथं जसं ठाण्याला आहे, ही ठाण्याला अनेक वेळा भाजप आणि शिवसेना एकत्रित लढली आहे, पण भाजपला कधी सत्तेत तिथं वाटा मिळाला नाही. यावेळी तिथं देखील भाजप 2.5 वर्षाच्या महापौरची मागणी करते, पण कल्याण डोंबिवलीत मात्र भाजपला अनेक वेळा सत्तेमध्ये वाटा मिळालेला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे स्वतः स्थायी समिती सभापती होते. अनेक हरिश्चंद्र पाटील महापौर होते, उपमहापौर होते राहुल दामले वगैरे. म्हणजे इथं कल्याण डोंबिवलीमध्ये जेवढी मॅच्युरिटी किंवा जेवढं एकमेकांना जुळवून घेतलं आता युतीमध्ये शिवसेना आणि भाजप म्हणून हे राज्यात कुठेच घेतलं जात नाही. पण तरी देखील आजच्या परिस्थितीला अंबरनाथच्या सगळ्या पॅटर्नमुळे कल्याण डोंबिवलीत काय घडतं का ह्या चर्चा रंगू लागलेल्या आहेत. शेवटी कल्याण डोंबिवलीतला शिवसेना आणि भाजप युतीचा इतिहास जो जुना आहे, अगदी एकदम सख्खे भाऊसारखा इतिहास जो आहे तो कायम राहतो का यावेळी सख्खे भावांमध्ये दरी पडते किंवा मनं दुखावली जातात किंवा मनामध्ये अंतर निर्माण होतं, हे आता ते जेव्हा महापौर बसवतील त्यावेळी स्पष्ट होईल. तुम्ही असेच पाहत राहा, तुमच्या कमेंट्स करत राहा. तुम्हाला नवीन नवीन काय माहिती असतील तर त्या आम्हाला कळवत राहा. तुमच्या कमेंट्सला आम्ही नक्की उत्तर देऊ आणि त्या पद्धतीनं वेगवेगळे विषय घेऊन आम्ही तुमच्याकरता असे येत राहू आणि वेगवेगळ्या माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत राहू. आम्हाला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.